त्याच्या दर्शनासाठी हे सगळे भाविक गेले होते आणि गावाकडे आपल्या परतत असतानाच हा अपघात झाला आणि तांदळवाडीमध्ये हा अपघात झालाय। आमदार अभिजित पाटील आपल्या सोबत बोलण्यासाठी त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। अभिजित पाटीलची आपण बघतो अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, माळशिरसमध्ये अपघात झाला, तुमच्यापर्यंत काय माहिती आली आहे? हो, एकदम दुर्दैवी अपघात आहे। त्या आपण जर बघितलं पिकअप मधून ते कंट्रोल नाही गाडी झाली आणि ते विहिरीमध्ये कोसळले। जवळपास 13-14 लोकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी। आपण हे बघितलं असेल तर पिकअप हे मालवाहतूक गाडी आहे आणि या मालवाहतूक गाडीमध्ये भाविक बसवणे हेच त्या ठिकाणी गैरकृत्य आहे आणि याच्यावरती आरटीओ हे सर्वजण त्या ठिकाणी हप्ते घेतात। अनेक ठिकाणी त्या असे प्रकार चालू असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग एखादी घटना अशी घडल्यानंतर मग आपण त्याच्यावरती कारवाई करायचं किंवा ह्याचा विचार करतो। पण आता आज हे जीव गेलेत, हे जीव गेलेत ह्याला आरटीओ जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। कारण मालवाहतूक गाडीतून त्या ठिकाणी हे भाविक कसे काय, लोकांची पॅसेंजर वाहतूक कशी होती आणि ह्याच्याकडे डोळे झाकले जातात। रस्त्याला जर आपण बघितलं तर सगळीकडे पोलीस उभा असतात, अशी ज्यावेळेस करतात त्यावेळेस त्यांच्याकडनं 1000-500 रुपये घेऊन एंट्री घेतात आणि मग हे पिकअप वगैरे जे गाड्या आहेत ह्याच्यावरचे जे ड्रायव्हर आहेत हे त्या ठिकाणी किन्नरचे ड्रायव्हर झालेले असतात। ह्यांच्याकडे स्पेसिफिक लायसन नसतं, त्यांना आरटीओचे नियम माहीत नसतात, गाडी कशी चालवायची, किती वेगाने, आणि मग अशामध्ये अपघात होतात आणि कितीतरी त्या ठिकाणी त्यांच्यावर अवलंबून असणारं कुटुंब सगळ्याचं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं। ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक ह्याच्यावरती काम करणं आवश्यक आहे। झालेल्या भाविकांच्या दुर्दैवी त्या ठिकाणी आहे, त्या अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून आपल्याला काहीतरी पावलं उचलणं आवश्यक आहे। बरं, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात अभिजित पाटीलजी, धन्यवाद तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। तर अत्यंत दुर्दैवी असा अपघात घडलेला, दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपल्या गावाकडे सगळे भाविक परतत होते आणि तांदळवाडी जवळचा हा सगळा परिसर आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या लगतच एक विहीर आहे आणि या विहिरीत हे पिकअप वाहन कोसळलं आणि यामध्ये प्रवास करणारे हे सगळे भाविक जे होते त्यांचा मृत्यू झालेला आहे। मृतकांची संख्या जी आहे ती 14 असल्याचं सांगितलं जात आहे। माळशिरसच्या तांदुळवाडी परिसरामध्ये हा अपघात घडला आणि पिकअप वाहन जे आहे त्या वाहनामधून हे सगळे भाविक प्रवास करत होते। साधारण 14 भाविक हे या वाहनामध्ये होते आणि या सगळ्यांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अत्यंत दुर्दैवी आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल, मोठा अपघात हा आपल्याला म्हणावा लागेल। माळशिरस परिसरामधल्या तांदुळवाडी या गावाजवळ हा अपघात झालेला आहे। सोलापूरच्या माळशिरसमध्ये हा भीषण अपघात झाला। पिकअप वाहन जे आहे ते विहिरीमध्ये कोसळलं आणि यामुळे 14 जणांचा यात मृत्यू झालाय। हे 14 भाविक आहेत ते म्हसवडच्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते आणि तिकडून ते परतत होते, आपल्या घरी जात होते, आपल्या गावी जात होते आणि आपल्या गावी जात असतानाच तांदळवाडीमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। या भीषण अपघातात 14 भाविकांचा मृत्यू झालाय। सिद्धनाथाच्या दर्शनाला गेले होते आणि तिकडून परतत असताना हा अपघात झालेला आहे। हे सर्व भाविक जे आहेत ते पंढरपूरच्या रांजणी गावातले असल्याची माहिती सध्या समोर येते। पिकअप वाहनातून हे सगळे प्रवास करत होते, सिद्धनाथाचं दर्शन त्यांनी घेतलं, तिकडून आपल्या गावी परतत असताना हा अपघात झालेला आहे। म्हसवड पंढरपूर मार्गाजवळ तांदुळवाडी परिसर आहे आणि या परिसरामध्येच या रस्त्याच्या लगत ही विहीर आहे आणि या विहिरीमध्ये पिकअप वाहन कोसळलं आणि हा अपघात झालेला आहे। गाडीचं नियंत्रण सुटलं आणि पिकअप वाहन जे आहे ते थेट विहिरीत कोसळलं अशी माहिती सध्या समोर येते आणि या अपघातामध्ये 14 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। सर्व भाविक जे आहेत ते पंढरपूरच्या रांजणी गावातले असल्याची माहिती आहे आणि या वाहनामध्ये 14 प्रवासी होते। सिद्धनाथाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि दर्शनानंतर ते परतत होते आणि घरी जाताना, आपल्या गावी जातानाच तांदुळवाडी परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। म्हसवड पंढरपूर मार्गावरती तांदुळवाडी हे गाव आहे आणि त्या ठिकाणी अपघात झालेला आहे। या पिकअप वाहनावरचं नियंत्रण सुटल्याची माहिती आहे आणि त्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे हे वाहन जे आहे ते थेट विहिरीमध्ये जाऊन कोसळलं अशी माहिती समोर येते। या अपघातामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय आणि सगळे भाविक आहेत ते पंढरपूरच्या रांजणी गावातले असल्याची माहिती आहे। देवदर्शनासाठी म्हणून हे सगळे भाविक बाहेर पडलेले होते। 14 भाविक होते आणि पिकअप वाहनातून ते प्रवास करत होते आणि हे जे पिकअप वाहन आहे ते विहिरीमध्ये कोसळलं आणि यात 14 जणांचा मृत्यू झाला। म्हसवडच्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी ते गेलेले होते आणि आपल्या गावाकडे परतत असताना तांदळवाडी परिसरात हा अपघात घडला आणि या अपघातात 14 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। अपघात स्थळाची सगळी दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात
गर्दी या ठिकाणी जमलेली आहे, बचाव कार्य सुरू आहे. ती गाडी जी आहे ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं, हे जे फोटो समोर आहेत त्यात बघितलं तर विहीर ही आपल्याला खोल असल्याचा अंदाज येतोय आणि या खोल विहिरीमध्ये हे वाहन कोसळलं. कदाचित या 14 भाविकांना या गाडीच्या बाहेर पडण्याची संधी मिळाली नसावी आणि यामध्येच या 14ही भाविकांचा मृत्यू झालेला आहे. अपघातात 14 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आत्ताच्या अपडेटनुसार हे सगळे भाविक जे आहेत ते पंढरपुरातले आहेत, रांजणी गावातले आहेत. आपल्या गावाकडे ते परतत होते आणि त्यावेळेला हा अपघात झाला आहे. दोन दृश्य आपण बघतो. एकीकडे बचाव कार्य आहे ते अतिशय वेगाने सुरू असल्याचं दिसतंय. हे वाहन जे आहे ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. स्थानिकांची सुद्धा मदत घेतल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय. दरम्यान दुसरीकडे जर आपण दृश्य बघितली तर ॲम्ब्युलन्स या ठिकाणी दाखल झालेली आहे. हे वाहन लगेचच बाहेर काढलं जात आहे. आतमध्ये आणि कोणी सापडलंय का याचा अंदाज घेतला जातोय आणि अत्यंत वेगाने हे बचाव कार्य केलं जात आहे. माळशिरसच्या तांदुळवाडी परिसरामध्ये हा अपघात झाला. 14 भाविकांचा यात मृत्यू झालेला आहे. ही विहीर जी आहे ती मोठी आहे असा आपल्याला अंदाज येतोय, कारण रस्त्याच्या लगेचच शेजारीच ही विहीर आहे आणि या वाहनावरचा ताबा सुटला